मोहम्मद रोशन यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. राज्य सरकारने नुकत्याच राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा समावेश आहे. नितेश पाटील यांची बदली बेंगलोर येथे लघु-माध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे, तर हेस्कॉमचे MD मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून आज शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून मोहम्मद रोशन यांनी आपल्या पदाची सूत्रे घेतली. यावेळी जिल्हा पंचायतीचे CEO शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडुंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मोहम्मद रोशन 2015 सालच्या बॅचचे युवा IAS अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी 5 मे 2022 रोजी बेळगाव जिल्हाधिकारी पदाचा अधिकार स्वीकारला होता. त्यानंतर जवळपास 2 वर्षांनी नितेश पाटील यांची बदली बेंगलोर येथे झाली आहे. तर नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे युवा IAS अधिकारी असून त्यांनी सकाळी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनी येऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोलताना काय म्हणाले पहा. बेळगावी जिलाधिकारी बन के मैंने आज पद ग्रहण किया है। पिछले 1-1.5 साल से हेस्कॉम MD के पद पे मैंने काम किया था। उसी समय से बेळगावी ज़िले में क्या क्या समस्याएं हैं इसके बारे में काफ़ी जानकारी मेरे पास थी। फार्मर्स प्रॉब्लम्स, इंडस्ट्रियलिस्ट्स, स्मॉल माइक्रो इंडस्ट्रियल प्रॉब्लम्स, ये सभी इन्फॉर्मेशन मेरे पास थी एंड उस समय से मैंने ये प्रॉब्लम्स का सोल्यूशन ढूंढने का प्रयास किया है। एंड अभी DC बन के भी बेळगावी ज़िले के जनता के लिए और सभी लोगों के लिए मैं काम करूँगा, निष्ठा से काम करूँगा और लगन से काम करूँगा। थैंक यू।